नमस्कार. नवरात्र चालू झाली आहे आणि बऱ्याच महिलांचे मला मेसेज आलेले आहेत की मॅम नवरात्रीच्या उपवासांमध्ये डाएट कशी जपायची. तर मी आजचं सेशन घेऊन आलेली आहे की जर तुम्ही 8 दिवसांमध्ये नवरात्रीच्या उपवासामध्ये ह्या प्रकारची डाएट ठेवली तर तुमचं वजनही कमी होणार आणि शिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा किंवा उपवास जाणवणार पण नाही. तर एक सिंपलशी गोष्ट आहे की आपल्याला सकाळी उठल्यावर सर्वात पहिली जी गोष्ट लागत असते तर ती कशाची, तर ती पाण्याची. सकाळी उठल्यावर तुम्ही 1.5 तासांमध्ये 3 ग्लास पाण्याचा जो टार्गेट आहे तो कंप्लीट करा. म्हणजे अर्ध्या तासाला 1 ग्लास पाणी तुम्ही सकाळी उठल्यावर घ्या, जेणेकरून तुम्हाला सकाळीच पाण्याने पोट भरलेलं राहणार, दिवसभर जास्त भूक वाटणार नाही आणि तुम्ही हायड्रेट राहणार आहात. पाण्यामुळे तुम्हाला थकवा येत नाही आणि पाणी हे तुमचं वजन खूप लवकरात लवकर कमी करत असते. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की उपवाशी पोटी जर आपण पपई खाल्ली तर तुमची शुगर लेवल जी आहे ती शुगर लेवल कंट्रोल राहत असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमचं वजन खूप पटकन कमी व्हायला मदत होते. तर सकाळी तुम्ही उपवाशी पोटी पपई जी आहे ती पपई खा. उपवासामध्ये तुम्ही दूध किंवा चहा किंवा कॉफी ज्याची तुम्हाला सवय असेल ते एकदा सकाळी घ्या, जेणेकरून तुमचं ग्लुकोज किंवा शुगर लेवल कमी होणार नाही आणि तुम्हाला चक्कर येणार नाही. आता येतं की आपला ब्रेकफास्ट काय असायला पाहिजे उपवासांच्या दिवसांमध्ये. तर जेव्हा तुम्ही उपवास करत आहात तर उपवासांमध्ये तुमचा ब्रेकफास्ट हा छान मस्तपैकी मिक्स फ्रूट घ्या. म्हणजे मी नेहमी महिलांना ही गोष्ट सांगत असते, फळं विकत घेताना डायरेक्ट 1 किलो सफरचंद घेणं टाळा. जसं की 2 सफरचंद, 2 मोसंबी, त्याचप्रमाणे एखादा पेरू, एखादी 2 चिक्कू असे एकत्र घ्या आणि त्याचं नेहमी दुकानदाराला जे बिल आहे ते करायला लावा. कारण की रोज एकसारखंच एकच फळ 1 किलो खाल्लं तर ना तुमची बॉडी त्या गोष्टीला रिॲक्ट करायला लागते किंवा नाही त्याचे कुठले गुण दिसतात आणि तुम्ही स्वतःही फळं खाऊन कंटाळतात. बऱ्याच महिला आणि लहान मुलं फळ खायला कंटाळा फक्त ह्यासाठी करतात कारण की डायरेक्ट 1 किलो सफरचंद आणले तर ते घरामध्ये 5 ते 6 दिवस रोज ते खायला कंटाळा येतो. म्हणून मी नेहमी सांगते की फळं विकत घ्यायला जात असतात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, 1 सफरचंद घ्यायचं आहे, 1 पेरू घ्या, एखाद 2 चिक्कू उचला, 1 संत्री, 1 मोसंबी आणि त्याचं एकत्र बिल जे आहे ते फळवाल्यांना तुम्ही करायला लावा. त्याच्यामध्ये डाळिंब सुद्धा ऍड करा. मग जेव्हा तुम्ही नाश्ता करताय तेव्हा ते फळं एकत्र कापा आणि छान मस्त डिशांमध्ये सर्व करा. तुम्ही एक फळ कापलं तर बघा ते घरामध्ये प्रत्येकांना मस्तपैकी मिक्स फ्रूट हे राहते आणि ते खायलाही छान वाटते. सगळे फळं कापल्यावर त्याच्यावरतून डाळिंबाचे दाणे टाका. हा नाश्ता खूप हेल्दी राहतो आणि याने तुमची स्किन ग्लो होते आणि तुमचं वेट लॉस पण खूप पटकन होते. उपवासामध्ये पाणी व्यवस्थित प्या. पाण्याचा साठा अतिशय चांगला असायला हवा. शेंगदाणा चिक्की किंवा गुळ शेंगदाणे घरी बनवण्याचा प्रयत्न करा, बाहेर नाही. तर गुळ आणि शेंगदाणे घरी बनवा. गुळ शेंगदाणे घरी बनवल्यामुळे आणि ते खाल्ल्यामुळे तुमची हिमोग्लोबिन लेव्हलही चांगली राहत आहे. त्यामुळे तुमचा चेहरा जो आहे तो चेहरा अतिशय चांगला राहतो. लक्षात घ्या, खूप महिलांना मी नेहमी सांगत असते ज्यांना पिंपल्स येत आहेत किंवा ज्यांचा चेहरा अचानक काळवंडायला लागतो आहे त्याच्या मागचं कारण असतं आणि ते म्हणजे फक्त हिमोग्लोबिनची कमतरता. तर तुम्ही गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवू शकता आहात किंवा तुम्ही गुळ शेंगदाणा घरी बनवू शकतायत आणि ते तुम्ही खा. तुम्ही दुपारचा 1 लाडू गुळ शेंगदाण्याचा खाल्ला तरी सुद्धा तुम्हाला त्याने खूप चांगल्यापैकी आधार राहतोय. आणि जसं की रात्रीच्या वेळेला तुम्ही छान एक मोठं पपई कापा, ते मोठं पपई खा किंवा खरबूज असेल तुम्ही खरबूज खाऊ शकतायत. ह्याच्यामुळे काय होणार आहे, जर तुम्ही तिखट मीठ एक वेळेला खात असाल तर संध्याकाळी तुम्ही भगर खाऊ शकता आहात किंवा केळीच्या भाकर बनवून खाऊ शकतायत किंवा भगर आणि साबुदाण्याचा डोसा, त्यासोबत चटणी किंवा साबुदाणा खिचडी जेही तुम्हाला आवडते. किंवा जर तुम्ही डायरेक्ट जेवण करणार असाल तर संध्याकाळी एक वेळ तुम्ही डायरेक्ट प्रॉपर जेवण जे तुमचं उपवास असेल ते. पण रेग्युलर आपण जर बघायला गेलं तर आपल्या आहारामध्ये ना उपवासांच्या दिवसांमध्ये तुम्ही तळण खाणं टाळा. भरपूर जण उपवास करतात, आठवड्यातनं 1 दिवस उपवास असणं हे गरजेचं असते. ठीक आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तो उपवास साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन जर केला तर उलटा तो उपवास हा रोजच्या दिवसांपेक्षाही जास्त हेवी असतो. तर तो उपवासाचे परिणाम नाही तर दुष्परिणाम व्हायला लागतात. म्हणून मी नेहमी सांगत असते की तुम्ही ना उपवासाच्या दिवशी ना फळं खाण्याचा प्रयत्न करा. पाणी व्यवस्थित, हे बघा, जर तुम्ही पाणी, मी पण उपवास करते, माझे आजपासून उपवास चालू झालेले आहेत आणि माझे उपवास हे 9वीच्याच दिवशी संपणार आहे आणि हे 8 दिवस मी कुठल्याही प्रकारचं तिखट मीठ खात नाही आहे. तर आमची जी म्हणजे घरातून जी परंपरा आहे त्यानुसार आम्ही हे उपवास जे आहेत तर ते करत असतो. तर ह्यामध्ये मी 8 दिवस तिखट आणि मीठ खात नाही, म्हणजे साबुदाणा, भगर ह्यातलं काहीच खात नाही. 8 दिवस मी भाजी पोळी पण नाही खात. तर जे उपवास आहे तर ते पूर्णपणे अलोनी उपवास आहे आणि याच्यामध्ये मी फक्त फळं खाते. तर हो, मान्य करते की 3रा आणि 4था दिवस आला की मला
गळल्यासारखं वाटतं, पण मी मागच्या वर्षीपासून एक नियम केलेला आहे की ठीक आहे, मी दिवसाला नारळ पाणी जे आहे तर ते एक पिणार आहे. आज आणि उद्याचा दिवस काही वाटत नाही. तिसऱ्या दिवशी तुम्हाला पण मी सेशनमध्ये दिसेल की मी बऱ्यापैकी गळालेली असते. पण ठीक आहे, ह्या 8 दिवसांमध्ये ना फळं व्यवस्थित खाल्ले आणि मेन म्हणजे मी पाणी व्यवस्थित पित राहिली तर ह्याचा एक चांगला जो फायदा आहे तो बॉडीवर मला दिसून येतो. बॉडी फॅट्स कमी होत आहेत, फेस फॅट पटकन कमी होऊन जातात, एक फ्रेश फील येते. मी लिंबू सरबतमध्ये पण साखर नाही टाकत कारण की साखर खाल्ल्याने खूप पटकन वजन वाढते. तर मी फळांमध्ये ना नेहमी विविधता ठेवते. मी मस्त मिक्स फ्रूट खाणार किंवा मग आज हे फळ उद्या ते फळ, वाटलंच तर मी एक पावच आणणार, पण ते वेगळ्या फळांचा समावेश जो आहे तर तो समावेश मी ठेवते. किवी मिळते आजकाल फळं खूप छान मिळतात. तुम्ही पेरू घ्यायला जाल तर एक पेरू हा इतका मोठा आहे की तुम्ही बघा एकदा, एका पेरूमध्ये आपलं पूर्ण पोट भरते एवढा पेरू असतो तो. तर तुम्ही ह्या प्रकारे उपवास करा. खजूर खा. खजूर खाल्ल्याने तुम्हाला अजिबात उपवासात चक्कर येत नाही. विश्वास ठेवा, तुम्ही जर रोजचं 1 ते 2 खजूर खाल्लं. आणि ड्रायफ्रुट्स खाताना ड्रायफ्रुट्स भिजवून खा. भरपूर महिला ड्रायफ्रुट्स, त्याच्यामध्ये काजू हे नका ॲड करू, काजूनी वजन वाढते. काजू लहान मुलांना द्यायचे कारण की त्यांना अन्न पचवण्याची क्षमता ही आपल्यापेक्षा जास्त असते कारण की ते खेळत असतात आणि ॲक्टिव्ह असतात. आणि आपल्यासाठी जेव्हा आपण म्हणजे तुम्ही अक्रोड, अंजीर, बदाम जे पण खात आहात तर ते भिजवूनच खा. भिजवून खाल्ल्यामुळे त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर बिलकुल दिसत नाही. म्हणजे तुम्हाला त्याच्यातले चांगले प्रोटीन्स पण मिळतात आणि तुमचे फॅट्स पण वाढत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही नवरात्रांमध्ये जर ही डाएट केली तर तुम्ही तुमचा वेट लॉसचा टार्गेट पण कंप्लीट करत आहात. आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती दुसरी ही की तुम्ही त्यामध्ये स्वतःला मेंटेन ठेवून तुमची त्वचाची स्किन खूप छान होईल. कारण की आपण तिखट वगैरे सगळं सोडतोय तर त्यामुळे तुमची स्किन चांगली राहते. पण लक्षात असू द्या, पाणी पित राहायचं आणि अगदी उपाशीने राहायचंय. फळं वगैरे खाऊनच आपल्याला राहायचं आहे. जास्त उपाशी राहिलं आणि पाणी कमी पिलं तर त्याचा दुष्परिणाम हा होईल की तुम्हाला पित्त वाढेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर उष्णता जी आहे, म्हणजे जर शरीरामध्ये आपण काही हेच नाही केलं, फळं वगैरे खाल्लेच नाही, नुसते चहा वगैरे पित राहिलो, उष्णता वाढते आणि त्याने पिंपल्स वाढतात किंवा डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात. म्हणून नेहमी फळं खात राहा, पाणी व्यवस्थित पित राहा, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर त्या उपवासाचे जे दुष्परिणाम आहेत ते दिसणार नाही. सेशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि उद्या सकाळी मी तुमच्यासाठी एक नवीन सेशन घेऊन येत आहे आणि त्या सेशनचा विषय हा आहे की तुम्ही स्वतः सुद्धा मेकअप करताना ह्या चुका करत आहात का. तर हे सेशन आमच्या आयडियालिस्टिकच्याच पेजवर असणार आहे आणि रोज दुपारी 3 वाजता मी फ्री सेशन घेत असते. झूमवर असतात. तुम्हाला पण झूमवरचे माझे फ्री सेशन्स बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. आणि तुम्हाला पण कुठले सेशन हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मॅम ह्या विषयावर सेशन घ्या. मी नक्की तुमच्यासाठी त्या विषयावर सेशन घेऊन येईल. थँक्यू.